हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चहा वगैरे झाला आहे आत्ताच आणि आता स्वयंपाक बनवते. तर आज बाबांना त्यांना एकादशीचा उपवास सोडायचा आहे, त्यासाठी कोबीची भाजी बनवली आहे आणि सोबतच थोडीशी पालक होती, म्हटलं कोरडी पालक पण बनवू. तर पालकची पण भाजी बनवते. आणि दीदी गेले कानाला बघायला, उठला की नाही. तर उठला तर मग खाली घेऊन येतील आणि त्याला मग काहीतरी खाऊ घालू मी. पण काय माहीत झोपलेला असेल कदाचित, उठला असेल तर घेऊन येते. तर चला आता मी चपात्या करून घेते, कारण काना उठल्यावर काय आमचं पटकन मग आम्ही त्याच्याच नावी लागतो. तोपर्यंत पटपट आवरून घेते. आणि पावसामुळे हे झाडे इतके छान फुलले ना, एकदम छोटे छोटे दिसत होते पण आता इतके छान दिसते ना, आणि फुलं पण खूप यायला लागले त्याला, हे बघा. आणि इथं एक जांभळी जास्वंद आहे, तिला पण 2 फुलं आले होते. आता ते सुकून गेलं वाटतं. 2 फुलं आले होते, मस्त दिसत होते. चला आता आम्हाला जेवायला घेतलंय, पण काना झोपला की मग आम्ही जेवू. अगं माझी बब्बडी का करती, अभ्यास करती का असं थोडं पण असं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, त्यामुळे आम्ही इतके किडका मारले त्या पुस्तकात की बस जे किडूक आलं ना पुस्तकात ते त्याच्यात चमटून गेलेलं आहे. आता उद्यापासून कापायचं. बटाटा त्या दिवशी बटाटा म्हणत होता. बटाटा ट्रॅक्टर 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 कुठे ट्रॅक्टर तुमच्याकडे आला होता ना तिकडं पेरणी करायची तिकडं. ट्रॅक्टरवर बसलो होतो. हा हे बाय बा, जो मध्ये आला त्याचा डायरेक्ट खात्माच. डायरेक्ट गेम केला. एवढा अभ्यासावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो. अंबा बटाटा दादू तुला आज काय खायचं? बटाट्याचे पराठे. तर नानासाठी मस्त बटाट्याचे पराठे बनवले कानाच्या मम्मीने. पराठा बनवलाय आणि बाकीच्या थोड्याशा मी टिक्कीज बनवल्या आणि थोडंसं पनीर पण फ्राय करायचं आहे. आम्ही कानाला घरचंच पनीर देतो, बाहेरचं विकतचं पनीर नाही देत. सोनाकडून आम्ही दूध घेतो एक्स्ट्राचं आणि मग त्या दिवशी 2 लिटरचं 1 लिटरचं असं पनीर बनवतो. कुठे आहे बाळ? कुठे आहे बाळ? पांडा कुठे आहे तुझा? पांडा काका आमचा पांडा घेऊन झोपलेली, त्याच्यामुळं आम्हाला पांडा पाहिजे. पांडा कुठे आहे दादू? पांडा काकाने घेतला. आवाज दे मला द्या मग. काका वावरत जाऊन आले तर काका झोपलेच डायरेक्ट. मला बिलकुल पटलेलं नाही तुमचं ही कॉफी घेणं, जे की तुम्ही याच्यात पैसे घातले. फक्त डिझाईन आहे बाटलीची. खुश माणूस. मी एक व्हिडिओ पाहिली, त्या पुढे राहते ना 2 रुपयाच्या, त्याला बंद राहत्या पुढ्या, त्याच्यामध्ये एक मिक्स राहतो. आणि हे तुम्हाला माहिती की एवढं ओरिजिनल आहे. कदाचित याच्यात बी तेच वतलेलं असणार आहे. त्याच्यामुळे छोटं पॅक घेऊन आलो. छोटं पॅक लईच महाग आहे राव. ते फक्त बाटलीच्या डिझाईनचे पैसे घेतले त्यांनी, बाकी तुम्हाला गंडवलंय. आणि हे मी तिथंच तुम्हाला सांगितलं होतं, ती 2 दिवस सुद्धा जाणार नाही कॉफी. बाजूला तर वाना टेस्ट सेम येते. कोणच काही असो, आमचं वेगळंच काहीतरी चालू आहे इकडं. काय खाल्लं? हा काय करतो, याच्याकडे काही राहत नाही, फक्त म्हणलं काय खाल्लं लगेच तोंडात बोट घालतो. चिडवायला म्हणजे दाखवायला. मी खाऊ राहिलो, काढून दाखवा तोंडातून. का रे? एप्रिल फुल चॉकलेट देऊ का? चॉकलेट. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. माझी गट खरंय ना मग. ना बाय 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 बाय. कुठं चालला तू? कुठं चालला? बाय बाय. कुठं चालला रे? बरं जा. आंबा चालला.
हा बा आता चक्कर मारून आणला होता लगेच पळत. बोर होत तो घरात काय करीन तरी. त्याला असं वाटत मला कोणतरी घेऊन जायला पाहिजे बाहेर. कारण आम्ही दोघी इथले इथं सोडून आम्ही कुठंच नेत नाही त्याला. तशी हे दोघं घेऊन जाते तिकडं. त्याच्यामुळे यांना पाहिलं थोडा आनंद. दोघी सोबत नाही का ते राहतं पण नंतर बोर होऊन जात. मग आम्ही त्याला कुठं नेतच नाही. आम्ही तिथंच खेळवितो त्याला. नाही तर डायरेक्ट जुळीत घालायचा. थोड्या वेळ राहतं नंतर बोर होत. भारी दिसतो राव मी. नको बाबा असं नको म्हणायला. काय कशी दाढी वाढली आहे. ते आता गंजडी मम्मी पप्पा ते तर दाढी कटिंग करणार नाही ना असं गंजडी राहणार. आणि मम्मी पप्पा नितीन दादाला पाहिला. नितीन दादाचा एक फोटो पाहिला मी. कोणाच तरी सोबत बर्थडेचा फोटो टाकेला त्यानं. असा गंजडी दिसत होता तो. मग म्हणलं नितीन दादाला कॉपी करायला पाहिजे आपण. मग मम्मी पप्पा आल्यावर 2 टोले देतील तेव्हा तुम्ही जाशाल. काय म्हणते मग कशी आहेस तू? बरी. कसं चालू आहे तुझा संसार? तुझी बायका पोरं बरे आहेत का? पोरं नाही बरे आहेत का सगळे? तुम्ही कुठे अमेरिकेला राहते का? माझा संसार काही भेटली तू मग विचारून घ्यावा. हा चला डाळबट्टी बनवायची. डाळबट्टी आम्हाला तर वाटलं तुम्ही आम्हाला बाहेर जेवायला येणार पण तुम्ही तर आमचा प्लॅन कॅन्सल केला. मग मोठ्या दादांपुढे आम्ही काही बोलू शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल करून घरीच डाळबट्टी बनवण्याचा विचार केला. त्याला म्हणलं जाऊ यार बाहेर डिनर करायला. काय काम रे म्हणी? हा काही बी काढी दो म्हणी. नंतर जाऊ कधी. त्याच्यात त्यांनी आमचं नाव लोटलं होतं पुढं. पण खरं तर यांनाच जायचंय. मला बोर झालेले चपात्या आणि ते खाऊ खाऊ. हा का? चालेल मग चला. आम्हाला तर लय मजा येते रोज. जाऊ एखाद्या दिवशी जाऊ. तर आजचा आमचा मेन्यू आहे डाळबट्टी आणि सोबतच कालचे काही ब्रेड राहिले होते तर त्याचे सँडविच बनवणार आहे. काल तर ते तळून बनवले. आज कांदा टोमॅटो आणि गाजर म्हणजे व्हेजिटेबलवाला सँडविच बनवणार आहे. तर इथं कांदा आणि गाजर थोडंसं परतून घेते आणि टोमॅटो नाही परतवते कारण काही गरज वाटत नाही. तर आता ह्या 3 व्हेजिटेबल्स घेतल्या मी. तर रेसिपी पण तुम्हाला शेअर करते. तर भाज्या थोड्याशा परतून घेतल्या आहे. आता याच्यात मेयोनीज आणि चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ टाकायचं. काय झालं? आमच्याकडे बाळ आले बाबा आज. तर नेमकी चीज नाही. आमच्या लक्षातच नाही की चीज आणायचं. म्हणजे सगळं घेतलं आणि चीजच विसरलो. मग पुढं गेल्यावर आठवलं पण नंतर भेटलंच नाही. तर आता चीज मिसिंग आहे. चालून नाही. मेयोनीज पण छान लागतं. तर मेयोनीज थोडंसं सॉस पण टाकेल. मेयोनीज मीठ आणि चिली फ्लेक्स एवढं सगळं टाकते आणि मस्त सँडविच बनवते. आता यात थोडंसं मेयोनीज टाकलं आहे. चिली फ्लेक्स टाकलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. माहीत नाही फर्स्ट टाईम ट्राय करतोय आम्ही. कसं होईल काय माहीत नाही. आम्ही फर्स्ट टाईम घरी ट्राय करतोय. चांगलं झालं तर परत बनवू. चिली फ्लेक्स टाकले का? हो चिली फ्लेक्स आम्ही घरीच बनवले. चिली फ्लेक्स थोडेसे कारण ते जास्त तिखट आहे त्याच्यामुळे थोडेच टाकले. तर काहीच इथं सँडविचमध्ये इथं स्टफिंग भरून घेते. हिरवी चटणी लावली आहे याला आणि आता हे स्टफिंग त्याच्यावर ठेवून देते. नेमके चीज विसरले यार. चीजनी अजून टेस्ट आली असती. ठीक आहे आता काय करणार. तर इथं सँडविच बनवण्याचं जे काही आहे आय डोंट नो याला काय म्हणतात. सँडविच बनवण्याचं जे रोस्टर आहे तर त्याच्यात आता हे ठेवते. आय थिंक थोडेसे मोठे होत आहे. त्याच्या मापात करावं लागेल. तर पहिले सँडविच झाले पण थोडेसे जास्त भाजले गेले. ते जास्त गरम झालं त्याच्यामुळं तेच जास्त तापलं होतं ना. असं वाटलं नाही झालं तर आता होईल. तर आमचे सँडविच बनवून रेडी आहे. काही जास्त भाजली काही कमी भाजली अंदाजाने पण चांगली लागते ना असं वाटतंय त्यांच्याकडून. हे बघा टेस्ट करते.
ठीक आहे फर्स्ट ट्राय चांगला आहे. देशवर आता आमच्याकडे हे नव्हतं चीज नव्हतं, वगैरे काही मेवणी नव्हती का? मेवणी टाकली. पण चीजच नव्हतं चीज असतं थोडं अजून मजा आली असती त्याला. नेक्स्ट टाइम चीज घेऊन येऊ परत. मग कर आता ब्रेड पण उरलेले होते आणि खूप हा. दिवसापासून इच्छा पण होती काहीतरी बनवायची. हे सँडविच. फर्स्ट ट्राय केला आपण, अजून आपण बनवलेली हा, नव्हती. बनवलेलं. आम्ही हे भांड्याचंच उद्घाटन आज केलं. याच उद्घाटन. दिवसापासून ते तसंच आहे. म्हणजे जवळजवळ 4-5 वर्षापूर्वी नाही लग्नाच्या वेळेस गेले ते. हा. तसं ते तसंच आहे. मग आजच उद्घाटन झालं त्याचं, तेव्हा ब्रेडचं त्याच्या box सँडविचचं मध्ये तर लई तसंच लांबी. होतं. ही मला विचारते आहे आपल्याकडं म्हणजे हा, म्हणे मग काय उद्घाटन करा त्यांच्यावाले. ठीक आहे, आम्ही थोड्या वेळाने खाऊन बघू कसं झालं. कसे झाले हो सँडविच? एक नंबर मला आवडले. आवडलं ना? मग घरी जाऊ आपण. मला पण लय आवडली, खरंच खरंच आवडली मला. हा, मला तर तुमची गॅरंटी. खोटं नाही सांगत. मला पण खरंच आवडली, म्हणजे बाहेर खाल्ली तशीच टेस्ट लागली. बाहेरच्यापेक्षा चांगलं लागलं मला. अय मला द्या ना, खुशाल बसले तुला म्हणून. खायचे का? कसा झोपवला होता का? अरे अरे अरे. काय हे? अरे 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 नको नको. आपण जर असं तोंड नेलं ना असं आपलं हा. नको. नको. नाही.